नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी पेरणी यंत्र घेऊन गेलो होतो आपल्या लखनच्या शेतामध्ये, कारण लखनचं थोडंसं पेरायचं राहिलं होतं. मग आपल्यासोबत होता विशाल भाऊ पोते वगैरे फोडत होता. मग काय खात टाकलं बी टाकलं. मग म्हणलं आता पेरायला चालू करावं. थोड्या वेळानं पेरणी वगैरे स्टार्ट केली आणि आपल्यासोबत आला होता तनू. मग तनू म्हणला आता चला आता भाऊ पेरणी फिरणी झाली. मग लखन भाऊला काय तर खर्चा करायला लावू. मग काय लखन भाऊ तेवढ्यात आला. शेवटचं तास होतं, जरा रान ओललं असल्यामुळं पेरण्यानंतर लागत नव्हतं. मग काय थांबिल विशाल भाऊला वरी. मग म्हणलं कसं विशाल भाऊ थांबला आणि सर्व वावर वगैरे झालं. तेवढ्यात काय लावलं की नियोजन. मग म्हणला तनू होता आणि आचार्य होता आज योगेश. फुगून फुगून काय डोळे लालच करून टाकलं. मग म्हणलं भाऊ कसं आहे, आता एवढं फुकून कष्ट केलास त्याचं फळ तुला नक्कीच भेटणार. मग काय वातावरण झालं तर नंबर एक. कसा आहे तनू बसला होता मोबाईल बघत. येऊन भाजी वगैरे केली. कसं आहे तनू संध्याला जेवण वगैरे वाढलं. भाजीमध्ये एक नंबर केली बरं का भाऊ. त्यानंतर निघालो घरला. भाऊचं पेरायला वगैरे झालं. मग थोड्या वेळानं थोडं शेताकडे गेलो. मग पुन्हा आलो चापोलीला. इथं श्रीमंगले भाऊच्या दुकानावर. मग म्हणलं थोडंसं कसं आहे, खूप दिवस झालं कटिंग दाढी केली नव्हती. भाऊला म्हणलं कसं कटिंग दाढी वगैरे कर. लई जंगली सारखा अवतार झालता. भाऊनं मन लावून कटिंग दाढी वगैरे केली. भाऊच्या शॉपला नक्की भेट द्या, चापोलीमध्ये शॉप आहे भाऊचं. मग काय निघालो स्कूटी घेऊन गावाकडं. पाऊस पण पडला होता, थंडी पण खूप वाजत होती. मग म्हणलं आता काय जाऊ गावाकडं निवांत आराम करावं. त्यामुळे मिनशाशी निघालो गावाकडं. मामांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.